आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होते आणि म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी खास रेसिपीने करावी. पण त्या अगोदर सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर इथे मोठ्या साईजचे 2 बटाटे मी घेतलेत. बटाटे वरून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मधून असा कट मारायचा आहे त्याला. म्हणजे त्याच्या अशा 4 फोडी करून घ्यायचेत. रेसिपी खरंच खूप छान आहे आणि पटकन होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. बटाट्याच्या फोडी केल्या ना पटकन शिजला जातो आणि कुकरमध्ये काही फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कुकरमध्ये शिजवून घेते. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर होतोय तोपर्यंत पुढची तयारी करून घेते. तर इथे मी लसूण घेतलेला आहे. त्यानंतर आलं घेतले. लसूण साधारण एक गट्टा मी सोलून घेतला होता. 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा भरून जिरे घेतलेत. आता जिरे जर वापरायचे नसतील तर जिरपूड वापरली तरी चालेल. छान असा झणझणीत पदार्थ बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या जराशा जास्तच घेतलेत आणि त्यानंतर याचा आणखीनच स्वाद वाढावा यासाठी थोडीशी कच्ची कोथिंबीर. कोथिंबीरीच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासकटच हे सगळं मी वाटून घेते. वाटण तयार करून ठेवले. एका भांड्यामध्ये साधारण 1 वाटी भरून बेसनपीठ घ्यायचे. मोठे 4 चमचे इथे मी बेसनपीठ वापरलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला. ओव्यामुळे खूप छान खमंगपणा येतो. थोडीशी हळद घालायची, पाव चमचा, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं लाल तिखटसुद्धा घालणार आहे. तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. लाल तिखट किंवा थोडीशी हिरवी मिरची वाटून घाला. अगदी थोडंसं पाणी घालायचे सुरुवातीला. थोडंसं अजून पाणी लागेल याला. जास्ती पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर खूप पीठ पातळ होईल. लागेल तसंच पाणी वापरायचं. मैत्रिणींनो, कालसुद्धा मी आपल्या रेसिपी चॅनेलवरती नवीन वर्षासाठी खूप स्पेशल अशी रेसिपी अपलोड केलेली आहे. तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा. खूप छान रेसिपी आहे आणि सर्वांना खूप आवडली. जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि अजून ती रेसिपी पाहिली नसेल तर नक्की चॅनेलवरती जाऊन पहा. तर अशा पद्धतीने याचं बॅटर बनवायचे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं. थोड्या वेळासाठी हे असंच एका साईडला ठेवायचे आणि बटाटे पण चांगले शिजलेत. त्याची सगळी साल काढून घेतली. आणि मैत्रिणींनो, नवीन वर्षासाठी तुम्ही खास करून कोणता पदार्थ बनवला हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये साधारण 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल चांगलं तापून द्यायचं अगोदर. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर लगेचच कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे जे वाटून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घातलेलं आहे. याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे. अगदी थोडीशी हळद घातली. फ्रेंड्स, माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील. चांगलं परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये थोड्याशा अशा चुरून घालायच्या. जास्ती पण बारीक नाही करायच्या. अशा पद्धतीने पहा.
मंद आचेवरती चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जास्ती शिजवत बसण्याची आवश्यकता नाही आहे, कारण बटाटा शिजवूनच घेतला होता. सगळं हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये असं पसरून घेतले पहा. परवा ना मला माझी मैत्रीण भेटली होती आणि म्हणत होती की तुझी काय मज्जा आहे बाबा, नवीन नवीन छान छान रेसिपीज खायला भेटतात. पण खरं सांगू का, एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे. छान छान रेसिपी बनवलेल्या मात्र सर्वांना दिसतं, पण यामागचं कष्ट कोणाला दिसत नाही. आणि मला आवडसुद्धा आहे, नवीन नवीन छान छान रेसिपी बनवण्याचा छंद आहे आणि त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं, जेणेकरून माझ्या रेसिपींचा तुम्हालासुद्धा थोडाफार काहीतरी उपयोग होईल किंवा नवीन नवीन शिकता येईल. थंड झालेल्या बटाट्याचे मिश्रणाचे असे छोटे छोटे गोळे बनवून हे जे बेसन पिठाचं बॅटर केलं होतं त्यामध्ये असे मी बुडवून ठेवलेले आहेत. आणि तोपर्यंत बघा, इथे गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवले. बेसन पिठाचं बॅटर पूर्ण वड्यांच्या भोवतणी असं सगळं लावून घ्यायचे. व्यवस्थित छान असे वडे यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि गरम गरम तापलेल्या तेलामध्ये सोडायचे. सुरुवातीला गॅसची फ्लेम जराशी फास्ट ठेवायची आणि थोड्या वेळानंतर मग मीडियम आचेवरती अधूनमधून पलटी करत छान असा खरपूस कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे. आता हे पावासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खायला मस्त लागतात. अगदीच तुम्हाला असे नुसते खायचे असतील ना तरी देखील खूप टेस्टी लागतात. नक्की बनवून बघा. चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून घेतलेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेले वडेसुद्धा मी आता पटकन तळून घेते. मैत्रिणीनं, रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. मस्त असे गरमागरम खमंग टेस्टी बटाटे वडे आपले तयार झालेले आहेत. सोबत हिरव्या मिरच्यासुद्धा तळलेत. कशी वाटली रेसिपी? चला तर मग लवकरच भेटूयात अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.